करते. तर राम राऊत आपण पाहतोय रसायनी लाडवलीवरून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी खूप सारे शुभेच्छा दिल्या. तर राम राऊत यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर पुढचा सन्मान इथे केला जाईल. महेंद्र रामचंद्र भगत साहेब उसारले आणि राजू रोडे साहेब, समीरजी पाटील साहेब तहसील ऑफिसचे कर्मचारी साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. तर सत्यवानजी तारेकर साहेब, मोहनजी भगत साहेब यांना सुद्धा आम्ही इथे पाहतोय. तर उपस्थित पाहुण्यांना विनंती करेन सामन्याचा आनंद आपण जरूर घ्या. मोहनजी भगत साहेब माजी सरपंच उसरले, आपला आम्ही मनापासून आभार मानतोय. या स्पर्धेची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आम्ही आपल्याला सन्मानित करणार आहोत. सामना सुरू करणार आहोत. तर ऐकूया आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज दीपक पाटील सरांचा. हॅलो, थँक्यू सो मच. व्यासपीठावर उपस्थित सगळ्याच निमंत्रित व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ते मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे I11 चिंचवली. रोहित पाटील ठरलाय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल मध्ये 9 धावा आणि त्याचबरोबरीने 1 षटक टाकलं. 2 धावा देताना एक फलंदाज बाद केला होता. अष्टपैलू कामगिरी करणारा I11 चिंचवली संघाचा रोहित पाटील. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि मोठी विकेट आता मात्र जाता जाता राहिली. प्रमोद घरतचा झेल एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या मॅच मध्ये मात्र सोडणं फार मोठी घोडचूक केली. श्रीदत्त क्रिकेट भाताण संघ पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते तुमच्यावर या झेल नंतर. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी रवींद्रजी झोमा भगत साहेब उद्योगपती यांना विनंती करतोय. रोहितला आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. राम पाटील साहेब चिंचवली यांचे इथे आगमन झाले, तर त्यांना मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करेन. सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच ठरला रोहित. सामना सुरू ठेवायचे. आज खूप मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी, तमाम पाहुणा वर्ग, रॉयल एंट्री आपण पाहिली कैलास दादांची. तरी त्या मॅन ऑफ द मॅचचा सन्मान तर देवेंद्रजी भगत साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी महेंद्र पाटील यांना विनंती करेन आमचे आयोजक. तर जय श्री एंटरप्राइजेस राजू रोडे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते ते आयोजक सुद्धा आहेत. उपस्थित मान्यवरांना आपण सन्मानित करायचे. आता मॅच व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची संख्या वाढत चालली, तर प्रेक्षक वर्गांची आम्ही थोडी माफी मागू. मात्र आता मॅच कडे वळणार आहोत. जयेश हा फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला एक टप्पा पडल्यानंतर साइड स्क्रीनच्या वरतून बॉल रवाना होतोय. 4 धावांकरता अजित मुंगाजीच्या बॅट मधून मात्र ही घणाघाती चपराक चौकार. तर सन्मान्य जितेंद्रजी रामचंद्र भगत साहेब आणि सन्मान्य दयानंदजी धुरी साहेब यांचे इथे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण स्टेजवर यावं. शॉट ऑफ लाईन होता जयेश भोईरचा काहीसा आतमध्ये येणारा. इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न पॉइंटकडे. सिंगल एकवटली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये जयेश भोईरचं मी कौतुक जरूर करेन, कारण समोर मात्र पाहायला गेले तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील 2ही मोठे धुरंधर आहेत. एका बाजूला प्रमोद घरत, दुसऱ्या बाजूला अजित मुंगाजी. यंदाच्या हंगामामध्ये मात्र सर्वाधिक जास्त फॉर्ममध्ये असणारी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची ही सलामीची जोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र केलेली सुरुवात नक्कीच कौतुकास पात्र आहे ती जयेश भोईर. प्रवीण भोईरच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हा संघ खेळतोय. ओव्हर द विकेट ना इथे मात्र थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये. फुल लेंथ होता. चांगलं व्हेरिएशन नेहमीच पाहायला मिळतं जयेश भोईरच्या गोलंदाजीमधून. प्रमोद घरतचा सोडलेला झेल हे या मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरणार का, येणारा काळ ठरवेल. परंतु जयेश भोईरनं मात्र अपेक्षेनुसार चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. संत आणि सावध सुरुवात केली जाते. तिसरी समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची बिनबाद 7 धावा. क्रिकेटचा रंगलाय थरार आयोजन नंबर 1. क्रिकेटचा रंगलाय थरार आयोजन नंबर 1. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई
चषक रायगड ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई चषक नक्कीच दीपक पाटील सर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आपण पाहतो परमेश माळी यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण इथे ऐकलं नंबर 1चं आयोजन ज्याचे गीतकार होते विनोद पाटील सर भोपर यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र दुसरं षटक घेऊन संदेश भोईर सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात परंतु सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये सुरक्षित आहे. ही जमेची बाब असेल श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमच्या दृष्टिकोनातून. राऊंड विकेटना फुल टॉस बॉल यावेळेस मात्र कन्वर्ट केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोद गरत जीवदान दिल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा खणखणीत असा षटकार वेस्ट साइड चेक केलं जाईल. इथे मात्र डायरेक्ट डिलिव्हरी होती त्यामुळं बीमर आहे की नाही हे चाचपडलं जाईल. फुल टॉस होता संदेश भोईरचा आणि तेवढाच वेगानं मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडला गेला. अलंकार भोईरनं मात्र सोडलेला झेल. इथून मात्र पाहायला गेलं तर तो झेल आठवत राहील जेव्हा जेव्हा प्रमोद गरज एक एक धाव मात्र या टोटल मध्ये जसा ऍड करत जाईल तेव्हा तेव्हा मात्र सगळ्याच प्लेइंग 11चं लक्ष मात्र जाईल त्या अलंकारकडे. तर खऱ्या अर्थानं आम्ही खूप धन्यवाद देतो ते हरीश भगत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण आचारी वर्ग आणि सर्वांना छानशी जेवणाची सोय त्याने केली. ते हरीशजी भगत साहेब मी प्रमोद पाटील यांना विनंती करेन उत्तम आचारी वर्ग आणि दररोज वेगवेगळे स्वादिष्ट मेनू. निलेशजी भगत आम्ही पाहतो ग्रामपंचायत सदस्य आज ते जितू भगत साहेब खूप दूरवर पळतात याच्या मागचं कारण काय. तर मुकेश भगत बघा त्यांची सगळीकडे नजर आहे अगदी एवढी तीक्ष्ण नजर आहे. जितू भगत साहेब बाउंड्री रोप सरकला तो त्यांना दिसला. किती बघा दिमागदार आयोजन. इट्स अ नो बॉल कॉल आणि पहिल्याच बॉलवर पडल्यात 7 धावा संदेश भोईरला. धावसंख्या मात्र 7 ने पुढे जात असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या जयेश भोईरच्या परंतु एकही चेंडू न टाकता संदेश भोईरनं 7 धावा दिल्यात. 14 धावा धावफलकावर. राऊंड विकेटनं यावेळेस मात्र ऑन साईडला वळवले बॉल फ्लिक केलं होतं रिशा सायाना वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला त्यामुळे सिंगल रन. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय जयेश भोईरचा. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 15 धावा धावफलकावर. अजित मुंगाजी आता मात्र स्ट्राईक एंडला. काल आपण पाहिलं असेल शेवटच्या मॅच मध्ये मात्र काय दर्जेदार इनिंग. जासई संघाच्या विरोधामध्ये 12 बॉलमध्ये 26 धावा ठोकल्या होत्या या फलंदाजांना आणि आपल्या संघाला मात्र विजयी करून दिलं होतं. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र राऊंड विकेटनं टाकत असताना इथून थोडासा अँगल क्रिएट केला जातोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. संदेश भोईर थोडंसं कमबॅक करत असताना कारण पहिल्याच बॉलवर मात्र 9 बॉलच्या स्वरूपात 7 धावा पडल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र फ्रीडचा बॉल सुद्धा चांगला पडला आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग बिफोर द विकेट पायचीत सापडलाय. LBW इट्स अ बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय. अजित मुंगाजी होतोय बाद. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव करतंय गड किल्ल्याचे दगडा. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी प्रमोद पाटील यांना विनंती करेन आपण समीरजी पाटील साहेब तहसील ऑफिसचे कर्मचारी यांना आपण सन्मानित करावं आणि सेजल ट्रान्सपोर्टचे ओनर्स I11 चिंचोली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सुनीलजी शेळके साहेब यांना आपण सन्मानित करावं. मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करेन आज I11 चिंचोली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले क्रिकेटचे शौकीन नेरे दुंद्री विभागातील बाळाराम पाटील साहेब चिंचवली यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. खऱ्या अर्थाने बघा 2 रात्रीमध्ये आम्ही ज्यांची उपस्थिती पाहतोय ते रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या अनिलजी ढवळे साहेब त्यांची उपस्थिती आम्ही आजच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहतोय. काल राजेंद्र दादांना सुद्धा आम्ही पाहिलं 2 रात्रीमध्ये एवढं प्रेम केलंय या स्पर्धेवर या मान्यवराने. वळूया दीपक पाटील सरांकडे. तर सलामीवीर इथून मात्र बाद झाला. अजित मुंगाजी 5 धावा काढून आशिष मात्र येतोय. आल्या आल्या पहिलाच बॉल यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आणि झेलला जातोय. फलंदाज होईल बाद.
सागरच्या हातामध्ये मात्र हा पडलाय जेल आणि आल्या पावली माघारी फिरावं लागेल. अजडबी स्पोर्ट्स ओळे संघाचा यंगस्टार आशिष मात्रे शून्यावर बाद. दोन फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झाला असेल ते प्रमोद घरतवर. अजित मुंगाजीनं साथ सोडली. आशिष मात्र यंदाच्या हंगामामध्ये मात्र चांगला यंगस्टार गबसलाय. ओळे प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी आणि त्यानंतर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी प्रमोट केलं जात होतं या फलंदाजाला, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तो शून्यावर बाद झालाय. संदेश भोईर कमबॅक करत असताना इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पॅकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक कसं असावं, पहिलाच बॉलवर मात्र बीमर वेस्ट साईड दिला गेला होता, त्याच्यावर षटकार पडला आणि तदनंतर मात्र काय गोलंदाजी होते. प्रवीण भोईरची अनुपस्थिती जरूर आहे, परंतु तरीही मात्र या संघानं मात्र अगदी वाखाणण्याजोगा खेळ साकारलाय. समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह बॉलला पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा उत्तुंग असा षटकार प्रमोद गरजच्या बॅटमधून. थँक्यू. तर सन्मान्य समीरजी पाटील साहेब, तहसील ऑफिसचे कर्मचारी, मी प्रमोद पाटील यांना विनंती करेन या स्पर्धेची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. मी पनवेल संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष विनोदजी विठ्ठल भोईर साहेब यांना विनंती करेन गावदेवी उसराई चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर पुढचा सामना होणारे दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. दोन संघ असतील वाघिलीवाडा आणि त्यांच्या विरुद्ध विचुंबे, दोन्ही संघांना मी विनंती करेन. उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. मयूर भगत आम्ही पाहतो, आमच्या टी शर्टचे पुरस्कर्त्या सूरज भगत असतील, जयसिंह एंटरप्राइजेसच्या राजू रोडे असतील, अमितजी भगत, गार्गे एंटरप्राइजेसचे विवेकजी भोईर असतील, ज्या ज्या दानशूर दात्यानं आम्हाला सहकार्य केलं, मग हरेश्वरजी भगत साहेब असतील, या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतोय. सायप्रीत लाईव्ह आम्हाला स्पॉन्सर केली ते A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय भगत यांचा आम्ही धन्यवाद देतो. मॅचकडे वळूया आपण. तर संदेश भोईरच्या षटकाला सुरुवात झाली होती षटकारानं आणि शेवट सुद्धा झाला तो षटकारानं. दोनही षटकार मात्र आपण पाहिलं प्रमोद गरजच्या बॅटमधून आलेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 2 बाद 21 धावा. मोठ्या संख्येनं आज मात्र पाहायला मिळतात. निमंत्रित व्यक्तिमत्व पाहुण्यांचं स्वागत अगदी अदबीनं केलं जाते, आदरानं केलं जाते. ग्रँड एंट्री मघाशी आपण पाहिली असेल ती आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलास शेठ मात्रे, ती गाड्यांचा ताफा आपण पाहिला आणि त्यांची एंट्री पाहिली. रोज काही ना काही नाविन्य देण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मुकेशजी भगत, हेमंतजी भगत यांच्या माध्यमातून केला गेलाय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन अलंकार भोईरवर हल्ला, परंतु हा बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये. पावाला मात्र खातही उघडू न देता 0 या धावसंख्येवर पाठवलंय आणि दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता. आमच्या उसरली गावावरची चंद्रुपेची आहे सावली. आमच्या उसरली गावावरची चंद्रुपेची आहे सावली. हाकेला धावते नवसाला पावते गावदेवी उसराई माऊली. हाकेला धावते नवसाला पावते गावदेवी उसराई. खूप सुंदर गीत मात्र लिहिलंय विनोदजी पाटील, उत्कृष्ट समालोचक पोपर डोंबिवली. जे गीताचे गीतकार आहेत सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये मात्र सुंदर गीत. प्रत्येक कडवा अगदी ऐकण्यासारखा वाटेल तुम्हाला. एवढं सुंदर गीत मात्र चित्रित झालंय. त्यांचं सुद्धा खरं तर आभार मानूया, त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. तर अलंकार भोईर खेळ सुटल्यानंतर इथून मात्र फलंदाज बाद केला विशाल गायकवाड, जो अगदी पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. अजडबी स्पोर्ट्स ओळे टीमसाठी मॅन ऑफ द मॅच राहिला होता. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं अजित मुंगाजीनं दमदार खेळ केला होता, परंतु इथे 5व्या स्थानावर सूरज मुंगाजी दाखल झालाय. अलंकार भोईर खूप चांगला चेंडू होता, राऊंड द विकेट नाही. यावेळेस मात्र टाकत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उंचीची अपेक्षा मात्र कदाचित केली असेल प्रमोदनं, त्याही पेक्षा मात्र चेंडू खालून निघून जातोय. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहत आलोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो आणि तोच मात्र सगळ्यांच्या आवडीचा आणि लोकप्रिय खेळाडू ओळखला जातो
तो प्रमोद करत. शॉट ऑफ प्लेन तिथे मात्र अलंकार भोईरनं झेल सोडला होता, परंतु त्यानं संधी निर्माण करून दिली होती. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये शॉट मिड विकेटला हा दुसऱ्यांदा झेल उडाला होता, परंतु दैव बलवत्तर आहे आज. नशिबाची साथ मात्र मिळते. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन मात्र चेंडू पडलाय. 2 धाबा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 23 धाबा. 23 रन्स ऑन अ बोर्ड. बिग मॅच. श्री समर्थ स्पोर्ट्स HDB स्पोर्ट्स ओळे टीम. श्री समर्थ म्हटलं की दिनेशजी शेलार करंजाडे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण सामना पाहत असाल तर आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. इथे मात्र स्ट्रेट टू द मिड विकेट आणि अखेरीस मात्र अलंकारनं बाद केलाय तो प्रमोद घरात या नामवंत फलंदाजाला. जयेश भोईरनं टिपला एक सुंदर झेल आणि संपवलाय या महान प्रमोद घरतचा खेळ. आज प्रवीण भोईर स्क्वॉडमध्ये नाहीये भाताण संघाच्या. खरं तर भाताण टेनिस क्रिकेटचा बाहुबली, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र काल सुद्धा जो दर्जेदार खेळ केला. पहिल्यांदा कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत संघ जगदंब वाकळण बी टीमला मात्र या संघानं पराभूत केलं होतं आणि त्यानंतर मात्र रोशन पाटीलच्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला पराभूत केलं. त्यामुळं प्रवीण भोईरची अनुपस्थिती या सगळ्या प्लेइंग इलेव्हननं जाणून दिली नाहीये आणि इथून मात्र आता सज्ज झालाय HDB स्पोर्ट्स ओळे संघाच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी. गोलंदाज अलंकारचा शॉट ऑफ लेन पूल केला. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर वेगानं सरकलाय. तिथे मात्र सिंगलच येईल. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. हीच यंदाच्या हंगामामध्ये जो दर्जेदार खेळ साकारलाय. प्रत्येक मैदानावर मात्र जात श्रीदत्त क्रिकेट संघ भाताण पहिल्यांदा बऱ्याच वेळा आपण पाहत होतो त्याच विभागामध्ये खेळायचा, परंतु यंदाचा हंगाम जर पाहिला भाताण संघासाठी नेहमी लाभदायक ठरलाय. बऱ्याचशा नवीन ठिकाणी जाऊन अनोख्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीनं भाताण टेनिस क्रिकेटची दादागिरी मात्र दाखवले या संघानं. खरं तर भाताण टेनिस क्रिकेट म्हटलं की सगळ्यांनाच आठवण येईल स्वर्गीय संजयजी भोईर ज्यांनी मात्र हा संघ घडवला. सगळ्यात मोठा संघ एकेकाळचा चंद्रकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली मात्र आज या संघानं जी उत्कृष्ट आणि उत्तुंग भरारी साकारले त्यांचं योगदान विसरता येण्यासारखं नाहीये. पटपुटला जाऊन कटकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये. कडे मात्र बॉल खेळलाय. सिंगल येते. एकेरी धाबे 9 धावसंख्येमध्ये बदल. आता मात्र सगळेच स्टार फलंदाज बाद झाल्यानंतर धावांसाठी संघर्ष करावा लागेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अलंकार भोईरनं मात्र काय गोलंदाजी केली. झेल सोडला होता मी प्रमोद घरचा, परंतु तरी त्याला बाद करण्याची क्षमता मात्र माझ्यामध्ये आहे आणि तसंच षटक मात्र पाहायला मिळालं. 2 फलंदाजांना बाद केलं. धावा दिल्या अवघ्या 4 आणि या मॅच मध्ये मात्र पुनरागमन केलं जात आहे श्रीदत्त क्रिकेटला भाताण टीमनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 25 धाबा. मंदिराईचा माझ्या आईचा कसा शोभून दिसतोय भारी. उसरली गावाची या गावाची आहे ती संकट निवारी. तिच्या पूजेला मंदिरात भक्ताची गर्दी जमली. तिच्या पूजेला मंदिरात भक्ताची गर्दी जमली. हाकेला धावते नवसाला पावते गावदेवी उसराई. खूप सुंदर गीत. आणि उद्या गावदेवी उसराईची जत्रा सुद्धा आहे. ही उसरली गावासाठी खूप मोठा दिवस असणाऱ्या दीपक पाटील सर एवढ्या पाहुण्यांची मांदी आली आम्ही सुरुवातीपासून पाहतो आणि अजूनही अल्लोट गर्दी सूर्य. आज या स्पर्धेवर किती प्रेक्षकांनी प्रेम केलं आणि पाहुण्यांनी. हे खऱ्या अर्थानं मुकेशजी भगत हेमंतजी भगत यांच्यावर असणारं प्रेम. एवढी अलोट गर्दी मात्र फार क्वचित तुम्हाला स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. महेशचा हा बॉल इथे मात्र मिस टायमिंग होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र पॉइंटकडे सरकलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा. 26 या ओव्हरमध्ये काही झालं तरी लढावं लागेल. ते अर्थातच श्री समर्थ HDB स्पोर्ट्स ओळे टीमला गोलंदाजी स्ट्रॉंग विषय जरूर आहे. सतीश मात्रे सारखा दर्जेदार गोलंदाज स्क्वॉडमध्ये आहे. रोहन मुंगाजी असेल दर्जेदार गोलंदाज. नेहमीच पाहायला गेलं तर मदतीमध्ये संकटामध्ये धावून आलेत या संघासाठी, परंतु तरीही मी म्हणेन या गोलंदाजांना पाठबळ देण्यासाठी एक चांगलं षटक ज्यातून मात्र या 5 चेंडूंमध्ये मात्र धावा उभारणं गरजेचं असेल सूरज आणि ऋषिकेशला. एज लागली होती. बॉल मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु अंगलट येईल आणि तसंच घडतंय सुद्धा. इथे रनआउटच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावतोय. फलंदाज बाद होतोय तो ऋषिकेश पाटील. बॅक टू द डगआउट. चैता पाकाच्या मैन्याला माझ्या आईच्या कारल्याला. चैता पाकाच्या
26 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉलवर निदान एखादा मोठा फटका. इथून 6 ते 8 धावा जरी आल्या तरी ही मॅच जरूर तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळू शकेल. परंतु दर्जेदार खेळ केलाय. सॅल्यूट आहे आतापर्यंत श्री दत्त क्रिकेट बातान टीमनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी साकारले. कम्मालीचा कारनामा बलाढ्य अजनबी स्पोर्ट्स होळी संघाच्या विरोधामध्ये. महेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू लेंथ बॉल होता. शॉट ऑफ लेंथ केला होता परंतु इथे थोडासा क्रॉस पार खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितले की दिशाहीन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप लाईनच्या मात्र बाहेरून जातो. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 27 धावा 27 रन्स ऑन बोर्ड. सूरज मुंगाजी आणि रोशन मुंगाजी अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर महेश भोईर तो सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. चौथ्या आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये समोरच्या दिशेला यावेळेस मात्र हा फटका चाललाय. तो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड बाउंड्री. षटकार येतोय अजनबी स्पोर्ट्स ओळे टीम साठी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. या षटकाराच्या 6 मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर. सूरज मुंगाजी खऱ्या अर्थानं फाईट करतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता इथे मात्र मिस केलाय आणि तो सुद्धा नाराज असेल कारण या बॉलवर धावा येणं फार अपेक्षित होतं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 33 या आकड्यावर. यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करूया. वेगवान चेंडू होता त्या ठिकाणी स्टॉप करण्यामध्ये कारण तिथून निघाला असता तर चौकार आला असता. फिरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. रन कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज मात्र बाद होईल. खरं तर आज मात्र ज्याचा वाढदिवस होता रोशन मुंगाजी आम्ही वाट पाहत होतो स्ट्राईक एंडला कधी येईल परंतु तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं रोशनला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे रोशन. आज मात्र वाढदिवसानिमित्त फार महत्त्वपूर्ण लढत खेळतोय परंतु एकही चेंडू न खेळता रनआउटच्या स्वरूपात मात्र तो बाद होतोय. रोहन मुंगाजी त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 34. 34 धावा धाव फलकावर आणि आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज मुंगाजी ज्याच्या पॅटमधून 8 धावा आल्यात आणि खरं तर या महत्त्वपूर्ण धावा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र जोडल्यात. सूरज का नाम तो तभी होगा जब वो अंधेरा चीरकर रोशनी फैलाएगा. आणि आज मात्र या काळोख्या अंधारावर मात करून मात्र उजेडामध्ये जाण्याचं काम करतोय तो सूरज मुंगाजी. शेवटचा चेंडू आहे महेश भोईर. इथून मात्र जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच एक सॅटिस्फॅक्शन असेल ते श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमच्या कॅप्टनसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. समोर आहे आक्रमक सूरज. फिरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग झालं नाहीये. बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला. सिंगलच मिळेल एकापेक्षा जास्त हाताला लागणार सुद्धा काही नाहीये आणि तसंच घडते. शेवटच्या बॉलवर आली फक्त सिंगल. धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल ते सूरज मुंगाजीला. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. कम्मालीचा खेळ साकारलाय श्री दत्त बाताण संघानं. खरं तर प्रवीण भोईरच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या संघानं काय खेळ केलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते पहिल्या सत्रानंतर 35 वर आणि 36 धावांचं टार्गेट मात्र या मॅच मध्ये असेल लढावं लागेल. गोलंदाजांच्या जोरावर आता मात्र लढावं लागेल श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि त्यांच्यामध्ये ती ताकद सुद्धा आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस करायचं लगेच या KDH वाघोलीवाडा संघाचे संघनायक आणि नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे दोन्ही संघ नायकांना मी विनंती करेन टॉससाठी आपण संपर्क साधा. आणि काही वेळातच ज्यांचे इथे आगमन होणार आहे संपूर्ण यूट्यूबवर आपण त्यांचं अनेक सॉंग्स ऐकले. सर्वांना त्यांची पसंती मिळवली. असे आमचे कलाकार येणार आहेत. संगीतकार प्रशांत नागते असतील. सिंगर सोनाली सोनावणे आणि त्यानंतर ॲक्टर निक शिंदे आणि ॲक्टर विजय सोनावणे. तर मी आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी उसराई चषक या स्पर्धेला अमूल्य वेळ देणाऱ्या पाहुण्यांचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय देवेंद्रजी भगत साहेब
ग्रामपंचायत सदस्य यांना इथे सन्मानित केलं जाईल. सन्माननीय जितेंद्र रामचंद्र भगत उसरली यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. दयानंद दुरी साहेब उद्योगपती यांचं इथे आगमन झाले. सन्माननीय भक्ती सर्व्हिस सेंटरचे प्रोप्रायटर मी निलेशजी भगत आमचे ग्रामपंचायत युवा नेतृत्व यांना विनंती करेन पाहुण्यांना आपण सन्मानित करायचं. देवेंद्रजी भगत साहेब ग्रामपंचायत सदस्य, जितेंद्रजी भगत साहेब उसरले, दयानंद धुरी साहेब उद्योगपती यांना आपण सन्मानित करायचं. त्यानंतर भक्ती सर्व्हिस सेंटरचे प्रोप्रायटर निखिल शेठ परंडवाल साहेब यांना आपण सन्मानित करायचं. तर मी साहेबांना विनंती करेन यावं आपण टॉस बॉक्समध्ये. दयानंद धुरी साहेब उद्योगपती, आज गावदेवी उसराई चषकाला आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपल्याला सन्मान इथे केला जाईल. मी निलेश भगत यांना विनंती करेन उपस्थित विचुंबे गावच्या माजी सरपंच वासुदेवजी भिंगारकर साहेब यांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर मी विनंती करेन भक्ती सर्व्हिस सेंटरचे प्रोप्रायटर निखिल शेठ परंडवाल साहेब आपण टॉस बॉक्समध्ये या आणि आमच्या आयोजकांच्या सन्मानाचा स्वीकार करा. तर दोन्ही संघनायक टॉससाठी संपर्क साधा, विचुंबे आणि वाघिलीवाडा. तर टार्गेट असणारे विजयासाठी 36 धावा करायच्या 24 चेंडूंमध्ये. श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. एक नामवंत पंच संतोषजी चौधरी शिरडोन यांच्या वतीनं आयोजकांसाठी मुकेश भगत, हेमंत भगत आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या, त्यांचं सुद्धा स्वागत. तर सन्माननीय विनोदजी विठ्ठल भोईर साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. संभाजी ब्रिगेड संघटना पनवेलचे अध्यक्ष साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करणार आहोत. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. तर पुढचं स्वागत आहे मी मच्छिंद्र पाटील यांना विनंती करेन आमच्या आयोजक आपण स्टेजवर यावं. मच्छिंद्र पाटील, प्रमोदजी पाटील, जितेंद्र भगत साहेब असतील. तर सन्माननीय भक्ती सर्व्हिस सेंटरचे प्रोप्रायटर निखिल शेठ परंडवाल साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. साहेबांना विनंती करेन आपल्याला विनंती करतो आमच्या टॉस बॉक्सवर यावं. सन्माननीय मनोजजी भगत साहेब उसारले यांना मी विनंती करेन आमच्या आयोजकांचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सामना सुरू करायचे. टॉससाठी दोन्ही संघनायक. यानंतर सुरेशजी पाटील साहेब डेरिवली उद्योगपती, सुरेशजी पाटील साहेब डेरिवलीचे उद्योगपती मी आमच्या हेमंत भगत यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते सुरेशजी पाटील साहेब डेरिवलीचे उद्योगपती यांना आपण सन्मानित करायचे. या स्पर्धेची आठवण गावदेवी उसराई चषक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पाहतो पाहुण्यांना इथे सन्मानित केलं जाते. यानंतर या स्पर्धेचे आमच्या मुख्य आयोजक, खऱ्या अर्थाने युवा सेनेचे आधारस्तंभ, गावदेवी उसराई चषकाचे मुख्य आयोजक मुकेश भगत आणि यांच्या मामा सासऱ्या सन्माननीय अरुण शेठ भोईर साहेब. अरुण शेठ भोईर साहेब आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. आज मुकेशजी भगत यांचं भव्यदिव्य आयोजन, सर्व क्रिकेट रसिकांमध्ये ही चर्चा आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या आयोजनाची जरूर चर्चा आहे. आम्ही पाहतो अरुण शेठ भोईर साहेब, मुकेशजी भगत यांच्या मामा सासरे, त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर हरेश्वर पाटील साहेब आणि चैतन्य भोईर जे मुकेश भगत यांचे मेहुणे आहेत त्यांचे इथे आगमन झाले, हार्दिक स्वागत. अगदी काही वेळातच यूट्यूबवर ज्यांचे खूप फॉलोअर्स आहेत असे आमचे कलाकार मंडळी. सागर, यूट्यूबचे फॉलोअर नाही म्हणता येणार, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये अधिराज्य गाजवणारे बॉक्स ऑफिस, मग झी वाजवा, 9 एक्सचेंज, झकास, झी टॉकीज अशा सुप्रसिद्ध चॅनलवरती त्यांचा अल्बम्स तुम्ही पाहता. ते निक शिंदे, सुप्रसिद्ध गायक कलाकार गीतकार प्रशांत नागती आणि वाकटीचं लगीन जमलंय मोठे घरा ज्या गाण्यातून सुरुवात झाली ती सुप्रसिद्ध गायिका आज महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती अधिराज्य करणारी आता सोनाली सोनावणी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होईल. तर हरेश्वर पाटील साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर सर्व मान्यवरांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. आता वळूया आपण मॅचकडे. जयवंत भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हरेश्वर पाटील साहेब यांना इथे आम्ही सन्मानित करणार आहोत. अतिथी देवो भव. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या आयोजकांच्या वतीनं गावदेवी उसराई चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. दोन संघनायकांदरम्यान टॉस केला जाईल.
वाघिलीवाड्याचे संघनायक आलेत. मी विनंती करेन भैरवनाथ विचुंबे आणि टॉस करण्यासाठी मी सन्मान्य अतिथी मान्यवर सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन. डेरिवलीचे उद्योगपती आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस होणारे दोन्ही संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचा. तो थैंक यू सागर. मजा आएगा, मुकाबले में मजा आएगा. रन बने क्योंकि चिंचौली और वीगर के बीच जिस तरीके का मुकाबला खेला गया था ना, बिल्कुल उसी तरह का यह मुकाबला अगर अंतिम गेंद तक चलता है तो आएगा खेल का असली मजा. जीत के लिए टारगेट है 36 रनों का. प्रति ओवर की बात करेंगे 9.0 के औसत से और ये रन बनाने बहुत जरूरी होंगे. गेंदबाज तैयार. लाजवाब गेंदबाज है. तर याच दरम्यान मीत 11 जे पॅकर सुप्रसिद्ध बिल्डर सन्माननीय नशीब भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांना देखील विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग. कमाल के गेंदबाज है. फिंगर रोल करने की ताकत है इस गेंदबाज ने. और देखिए पावर प्ले का ओवर निर्णायक है श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम के लिए. और बिल्कुल यहाँ पर बात करेंगे जिस अपेक्षा से चाहिए थी कप्तान को, वो बिल्कुल यहाँ पर उस कप्तानी कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट वो गेंदबाजी यहाँ पर दिखाते हुए राउंड द विकेट से. ये भी लाजवाब है. लाजवाब खिलाड़ी है कमाल का. कप्तान किस तरीके का होना चाहिए. लीडिंग आज कमाल की गेंदबाजी. पहले कमाल का गेंदबाजी की कमान सौंपी, अपने कंधों के ऊपर ली और लाजवाब यहां पर गेंदबाजी करते हुए 3 गेंदें लगातार डॉट इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने. प्रवीण भोईर टीम में मौजूद नहीं है, इसका मतलब यह है कि आपके बाकी खिलाड़ियों के ऊपर काफी दारोमदार होगी. दोनों भी टीमों ने कमाल का परफॉर्मेंस दिखाया, लेकिन सुपर 4 कौन सी टीम जाएगी. कमाल की गेंदबाजी यहां पर नजर आती हुई, लेकिन अंपायर का इशारा यहां पर व्हाइट बॉल का आता हुआ. बेहतरीन गेंद डाली थी, रिवर्स शॉट्स का प्रयास किया था, लेकिन यहां पर अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ. ऐसे जो रन जाते हैं ना, मेरे ख्याल से वो काफी दिक्कतें नजर आती है. और ऐसे हालातों में ये जो एक्स्ट्रा रन खर्च किए वो निश्चित तौर पर कहीं ना कहीं महंगे साबित हुए. लेकिन खराब गेंद नहीं कहेंगे. लाइन बढ़िया फेंकी थी, रिवर्स शॉट्स का प्रयास किया था. अंपायर को ये व्हाइट बॉल निश्चित तौर पर दिखा और यहां पर व्हाइट बॉल नजर आता हुआ. काही क्षणामध्ये सुप्रसिद्ध सिने कलाकार अर्थातच सुप्रसिद्ध गायक, लेखक, गीतकार आणि संगीतकार महाराष्ट्राच्या जनतेवरती अधिराज्य गाजवणाऱ्या हृदयामध्ये अर्थातच प्रशांत नागती. पोरी तुझे नादान झैलोय दिवाना, प्यार मी तुझ्या व करते ग, असे सुप्रसिद्ध गीतकार प्रशांत नागती, विवेक भोईर अर्थातच गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व यांचे परम मित्र. भरपूर भाग्याची गोष्ट आहे विवेक भोईर साहेब की तुमचे हे मित्र आहेत सर्व, आणि अगदी आज तर रेकॉर्डच करून ठेवला या ठिकाणी युवा सेना आणि मुकेश तुमच्या सर्व टीमनं की दिग्गज सिने मंडळी या व्यासपीठावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. इट्स अ स्ट्रॉन्ग अपील, बिग अपील. अपील यहाँ पर काफी स्ट्रॉन्ग थी, लेकिन गेंदबाज की बात करेंगे, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर. 3 गेंदें लगातार डॉट, एक सिंगल यहाँ पर नजर आता हुआ. दोनों अंपायर यहाँ पर सलाह मसलत करेंगे. जीवन गावण सर और उनके समेत होंगे सुनील तांडेल सर, मैन फ्रॉम बेलौली. दोनों ऑफिशियल अंपायर. कमाल की गेंदबाजी, लाजवाब यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई. पूरी तरीके से रोक लगाई है श्री समर्थ 11 अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम के गेंदबाजों ने. कमाल का यहाँ पर प्रदर्शन रहा है. दोनों भी टीमों का 36 का टारगेट जरूर है, लेकिन एक समय बात करेंगे इसी टारगेट का पीछा करते हुए अभी तक पहले ओवर में कमाल की गेंदबाजी करते हुए. सोचो वो गेंद वाइड ना होती तो ये ओवर शायद कंप्लीट हो सकता था, लेकिन अभी भी एक गेंद बची है. श्री समर्थ स्पोर्ट्स अजनबी ओवली टीम तो यही चाहती होगी. सतीश पात्रे का 1 ओवर होगा, पावा का 1 ओवर है, इसके साथ साथ ये रोहन का ओवर इंपॉर्टेंट है, और उसके बाद 1 ओवर जिम्मेदारी होगी मेरे ख्याल से रोशन के कंधों के ऊपर. बिग बैटल फ्रॉम द बोर्ड टीम. श्री दत्त 11 भातान वर्सेस ये मैच आपको नजर आता हुआ. अंतिम एक गेंद बची है. बिल्कुल कमाल की वापसी, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर है, विकेट नहीं गवाया, यह अच्छी बात है श्री दत्त 11 भातान टीम को. पावर प्ले की आखिरी गेंद, राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे यहां पर रोहन मुंगाजी. फुल टॉस बॉल, तोहफा कबूल किया था, जोखिम नहीं उठाना चाहते, जानते हैं कि पिछली 3 गेंदों के ऊपर थोड़ा सा दबाव था, और यहां पर कमाल की गेंदबाजी, जोरदार तालियां. सिर्फ 3 रन दिए, कोई विकेट नहीं है, लेकिन कमाल की पावर प्ले के ओवर फेंका. अब बात करेंगे पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद
श्रीदत्त 11 बातन टीम का स्कोर है 3 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर। अब आने वाली 18 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की दरकरार। क्रिकेटचा रंगला थरार आयोजन नंबर 1 क्रिकेटचा रंगला थरार आयोजन नंबर 1 धन्यवाद डीजे। खऱ्या अर्थानं या उसराई चषकासाठी मुकेश यांना शुभेच्छा येतात। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष अर्थातच राकेश दादा गायकवाड ओवले यांचा गावचा देखील हा संघ तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यांच्या माध्यमातून देखील आयोजकांना आणि ओवले संघाला आणि वातान संघाला दोघांना शुभेच्छा आल्या आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक करूया। मित्रांनो, कोविड काळामध्ये जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये स्पर्धा रायगडमध्ये पनवेलमध्ये थांबल्या गेल्या होत्या, परंतु त्या स्पर्धांना नवीन चालना पुन्हा एकदा स्पर्धा सुव्यवस्थित चालू होण्यासाठी जे अथक प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून केले सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री आणि वेलोवेली पत्रव्यवहार करून त्यांनी ही खऱ्या अर्थानं स्पर्धा मात्र योग्य रीतीने पुन्हा एकदा पनवेलमध्ये चालू केल्या। त्यासाठी पुन्हा एकदा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट आपलं शतशः आभारी आहे आणि आपल्या मार्गदर्शनाने मात्र पुन्हा एकदा या पनवेल रायगडमध्ये क्रिकेट सुरळीत चालू झालं। ते राकेशदादा गायकवाड यांचं मनापासून स्वागत। ओले म्हटल्यानंतर नंदराज शेठ मुंगाजी, त्याच्यानंतर आमचे अर्थातच दत्ता शेठ मुंगाजी यांचंही मनापासून स्वागत करूया। तो बिल्कुल कमाल की वापसी, 18 गेंदें बची है, 33 रनों की आवश्यकता। पहला पावर प्ले बेहतरीन फेंका गेंदबाज रोहन मुंगाजी ने। अब उनके ही बड़े भाई रोशन मुंगाजी, छोटे भाई रोशन मुंगाजी इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर आते हुए। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, स्ट्राइक एंड पर मेरे ख्याल से जयेश भोईर। पिछली 4 गेंदें डॉट खेली है इन्होंने। अब देखेंगे ये गेंदबाज किस तरीके का कमबैक कर पाते हैं। बढ़िया है बड़े भाई तो बड़े भाई, छोटे भाई भी कमाल की गेंदबाजी यहां पर करते हुए और बिल्कुल यहां पर डॉट बॉल के साथ अपने गेंदबाजी की शुरुआत करते हुए। प्रेशर लगातार अपने ऊपर प्रेशर बनाने की कोशिश यहां पर करते हुए गेंदबाज। इसलिए कहते हैं कि अगर आप लगातार प्रेशर लेते रहोगे ना तो उस प्रेशर के साथ आपके विकेट गंवाने के चांसेस ज्यादा बनते हैं और कहीं ना कहीं ये रिस्क है। अभी श्रीदत्त 11 भातन टीम, मैंने पहले भी कहा था 36 का टारगेट है, मैच आसान के साथ नहीं है, मैच बनेगा दोनों टीमों के लिए। हाफ रैकर की बॉल कवर पॉइंट का शॉट पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश की थी। डीप पॉइंट में प्रमोद आए थे गेंद के नीचे। बढ़िया यहां पर फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए। दोनों टीमों की चर्चा करेंगे ना महबूब कि दोनों टीमें ताकतवर टीम है इस सीजन में। दोनों टीमों के नाम पर कई सारी ट्रॉफीज है। हाल ही में खेली गई यानी कि ओम साई बंगारपाड़ा के टूर्नामेंट में मेरे ख्याल से चैंपियन बनी थी अजनबी स्पोर्ट्स ओवले और प्रमोद मात्रे को बिल्कुल प्रमोद घरत को मैन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड, बेस्ट बैट्समैन का अवार्ड देकर नवाजा गया था। उसके साथ साथ मेरे ख्याल से यही टीम सुपर 8 में उनके खिलाफ भिड़ी थी और आज भी उसरली के मैदान के ऊपर निश्चित तौर पर यह टीम भिड़ रही है। तो दोनों टीमें एक दूसरे के सामने मेरे ख्याल से लगातार दूसरी मर्तबा टकरा रही है। ओले का पगड़ा भारी रह चुका है लेकिन फिर भी इस मैच में गेंदबाजी कमाल की हुई है, उसकी वजह से बातान टीम का पगड़ा भारी था लेकिन पहले ओवर में बल्लेबाजी खराब रही, उसकी वजह से फिर से एक बार श्री समर्था अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम कमबैक करती हुई। ओवर द विकेट से आए थे, बाहरी किनारा, फील्डिंग अच्छी हुई थी लेकिन रन आउट की अपील। चलिए टीवी अंपायर की तरफ रेफर करना चाहते हैं हमारे सुनील तांडेल सर। अंपायर हेमंत है एक बेहतरीन खिलाड़ी गावदेवी उसरली टीम के, वो जरूर चाह यहाँ पर देखेंगे कि ये खिलाड़ी रन आउट के तौर पर विकेट है या नहीं। बाहरी किनारा लगा था, थोड़े से मेरे ख्याल से पीछे रहे जो फील्डर थे वहां पर रोहन खुद कप्तान थे। डायरेक्ट हिट करने की कोशिश तो लाजवाब की है लेकिन देखेंगे यहां पर मौका किसकी टीम के लिए बनता है। इट्स नॉट आउट कॉल, सेफ है खिलाड़ी, अच्छी बात होगी। नॉट आउट कॉल। तीसरे अंपायर टीवी अंपायर थे हमारे बिल्कुल हेमंत। तो थोड़ी सी दबाव में एक रनों के लिए संघर्ष कर रही है। एक के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले। अब जीत का समीकरण बदलता हुआ आने वाली गेंदें बची है 15 और जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता। आए हो निभाने को जब किरदार इस जमीन पर तो कुछ ऐसा कर दिखा मेरे दोस्त तो जमाना तुम्हारी मिसाल देखे, क्योंकि ये क्रिकेट है। तमाम दर्शकों के बीच में आई गावदेवी उसराई चषक का ये थरार आपके सामने नजर आता हुआ। जो जीतेगा वो ट्रॉफी तक जा सकता है, जो हारेगा वो सपना अधूरा लेकर मैदान से बाहर जाएगा। ये शॉट बड़ा है, काफी देर तक हवा में लेकिन लॉन्ग ऑन को बीट करती हुई। नो चांस इनटू द फैंस, इट्स आउट ऑफ द पार्क। बिग 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 हिट।
यू। आएगा मजा आप खेल का, जो लगातार बैकफुट पर तीसरी देते 11 भातान टीम इस छक्कों के साथ सलामी ठोकी है कि अब हम मैच में वापसी करेंगे ये दर्शाते हुए। लेकिन देखेंगे छक्के के बाद रोशन मुंगाजी किस तरीके का कमबैक करेंगे। बेहतर कमबैक करना जानते हैं। लेफ्ट हैंडर बैट्समैन के सामने ऑफ कटर के गेंदे डालना ये किस खिलाड़ी की आदत है, लेकिन ये सामने गिरा था, छक्का मिला। ये तेज बॉल डालने की कोशिश, एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी, लेकिन मौका था। आसानी के साथ बल्लेबाज क्रीज के अंदर सुरक्षित, लेग बाइज का इशारा एलबीडब्ल्यू की अपील की गई थी, लेकिन यहां पर एक रन तकरीबन अतिरिक्त खातों में जुड़ता हुआ। टोटल 2 रन एक्स्ट्रा आए हैं, एक वाइट बॉल, एक लेग बाइज, और टोटल रन संख्या इन अतिरिक्त खातों के साथ बात करेंगे 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बार स्कोरिंग का स्कोर कार्ड के ऊपर नजर डालेंगे। पहले ओवर में रन बने थे 7 जब बल्लेबाजी कर रही थी अजनबी स्पोर्ट्स थी समर्थ 11 ओवली टीम। सेकंड ओवर में 14 आए थे, तीसरा ओवर कमाल का रहा, सिर्फ 4 रन दिए उस गेंदबाज ने, और निश्चित तौर पर उसी तरह की ये गेंदबाजी अब सेकंड इनिंग्स में बिल्कुल नजर आती हुई। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे नीलेश भोईर, 2 गेंदों का सामना किया, और यहां पर जयेश 2 रन बनाते हुए जयेश खेल रहे टोटल 1 छक्कों की मदद से 8 रन। लगभग डॉट गेंदी खेली है इस बल्लेबाज ने, टोटल 6 गेंदे डॉट के लिए। गेंदबाज तैयार, कमाल की गेंदबाजी, ऑफ स्टंप यॉर्कर। इस समय शक्के देख रहे थे कि अंपायर ओवर का इशारा कर रहे थे, लेकिन रोशन को लगा कि ये व्हाइट बॉल होगी। चलिए डॉट बॉल की भी समाप्ति, और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है। टोटल यहां पर बात करेंगे 12 रन, 6 दशमलव की औसत से जीतने के लिए बात करेंगे 12 गेंदे 24 रनों की आवश्यकता। तो चर्चा कर रहे थे इस टूर्नामेंट की, तो महबूब आप कोई भी टूर्नामेंट में जाओ, ज्यादा से ज्यादा 80% टूर्नामेंट में आपको सिटी 100 टू व्हीलर बाइक नजर आती है, लेकिन ये युवा सेना ग्रामस्थ मंडल गाउदेवी उसराई का चषक है। यहां पर 1 लाख की 2 व्हीलर बाइक, यानी कि जो इलेक्ट्रिकल, ना पेट्रोल की है ना डीजल की है, और बिल्कुल वो बाइक हमें विवेक शेठ भोईर गार्गी इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर, जिनके माध्यम से पुरस्कृत की गई। देखिए दर्शकों की तादाद चारों तरफ आप देख सकते हैं, सिर्फ दर्शक दर्शक दर्शक, और कहते हैं कि विवेक भोईर साहब कि दर्शकों के बिना टूर्नामेंट अधूरी रहती है। उन दर्शक माई बाप का हम तहे दिल से स्वागत करते हैं। हर मैच में 1500 2000 से अधिक यूट्यूब के माध्यम से दर्शक मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। तो चलिए 20 मिनट का समय, 20 मिनट के अंदर वो ओवर समाप्त करने हैं। तो अनिल पाटिल साहब वागिवलीवाड़ा और राजेश पाटिल साहब वागिवलीवाड़ा, इन दोनों मेहमानों से हम गुजारिश करते हैं कि आइए मंच पर आपका हम स्वागत करते हैं। क्या रफ एंड टफ महबूब मुकाबला है, जानते हैं दोनों भी टीमें जीतेंगे तो सीधा सुपर 4 में जाने का सपना उनका साकार हो सकता है। और निश्चित तौर पर अब सतीश मात्रे बेहतरीन गेंदबाज है, जब जब टीम संकट में रहती है टीम को बचाने का काम इस खिलाड़ी ने किया है, लेकिन विकेट नहीं गया हुआ अब तक। भातान टीम ने, ये देखिए ऑफ कटर की बॉल थी, फ्लाइट देने की कोशिश जरूर की थी, ललचाया था, और यकीनन यहां पर बड़े शॉट खेलने की कोशिश में अभी 1 छक्का तो निकला है जयेश भोईर से, लेकिन यह अपेक्षा नहीं है भातान टीम के कप्तान को कि आप 1 छक्का मारकर 6-6 7-7 बॉल डॉट खेले। 11 गेंदे 24 रनों की यहां पर आवश्यकता है मुकाबले को जीतने के लिए। इस बार भी मौका शायद था, बाहरी किनारा लगा ही है, फिर से एक बार थे वहां पर रोहन मुंगाजी, गेंद तक नहीं पहुंच पाए, और यहां पर फील्डिंग काफी लाजवाब का प्रदर्शन नजर आता हुआ। एक बात नहीं समझ आ रहा, ये श्रीदत्त भातान टीम का एक भी विकेट नहीं गवाया, फिर भी दबाव उनके ऊपर है। लगता है शायद गेंदबाजों का पहले से ही प्रेशर रह चुका है। एक माटी का दिया जो सारी रात अंधियारों से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू फिर किस बात से डरता है। हथेली पर रख नसीब, तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है। सेक उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। दोनों टीमें टकरा रही है, लेकिन टक्कर किसकी होगी असली, ये आपको अंतिम ओवर में पता चलेगा। जो जीतेगा वो सिकंदर बनेगा, जो जाएगा सुपर 4 में, सपना जिनका साकार होगा। लेकिन हर एक टीम चाहती है गावदेवी उसराई चषक हमारे घर पर आए, लेकिन वो 4 टीमें खुश नसीब कौन सी होगी। पहले तो बनी है मेरे ख्याल से गावदेवी पेट, सेकंड विनर हुई है मेरे ख्याल से I11 चिंचोली, और ये तीसरा मुकाबला ओवर द विकेट से लॉन्ग ऑफ को क्लियर करना चाहते थे। बढ़िया फील्डिंग, सूरज मुंगाजी गेंद के नीचे, कोई चूक नहीं, और ये पहला करारा झटका लगता हुआ श्रीदत्त 11 भातान टीम को मौका ही दीजिए, तू भी अब ठोक। आई माझी पैसरी गो या मन पाडा गावाला आई माझी पैसरी गो या मन
थँक्यू. याच दरम्यान सन्माननीय रायगड क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे आणि खऱ्या अर्थानं देवांश स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून तुम्ही नाईट स्पर्धा पाहिलीत ते अर्थातच माजी सरपंच शशिकांत भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत हरेश्वर भगत साहेब त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. गावदेवी उसराई चषक 2022 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. बडा मॅच आहे. त्यांच्या समेत रवींद्रजी भगत साहेब यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. एक थोड़ी सी दुख की बात खटक रही विवेक भोईर साहब कि जूनियर आनंद शिंदे अब तक है कहाँ. उनके बिना थोड़ी सी टूर्नामेंट अधूरी है. वो जब आएंगे मैदान में डीजे तैयार है उनके लिए गाना सुनने के लिए. वो डीजे जरूर उनके लिए गाना बजाएंगे लेकिन थोड़ा सा सस्पेंस रखा है. जब वो आएंगे 5 मिनट का देरी है. 5 मिनट में लौटेंगे. आज तो नागराज मंजूले नहीं बनेंगे तो बेहतर होगा क्योंकि 12 ये शक्ल बहुत डेंजर नजर आती है. स्क्रीन पर देखिए डरावनी शक्ल है ये. तो चलिए ये शॉट अच्छा. हेलीकॉप्टर खोदने की कोशिश. वी शेप खिलाड़ी का सबसे सेफ जोन कहा जाता है और गेंद को फेंक दिया. लॉन्ग ऑन को चिरती हुई सीमा पार 4 रन. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. थैंक यू. 8 गेंदें बची अब जीतने के लिए. 19 रनों की आवश्यकता. क्या कमाल की गेंदबाजी. नेक्स्ट मैच और भी तगड़ा है. कमाल की वापसी करते हुए थोड़े से लय में नजर आते हुए जयेश भोईर जिनके ऊपर उम्मीदें हैं ज्यादा टिकी श्रीदत्त 11 भातान टीम की. क्या ये खिलाड़ी आखिरी गेंद तक बना रहेगा? तो भातान को मैच बनाएगा या ओली टीम मैच बनाएगी? ये भी हेलीकॉप्टर स्ट्रोक है. वी शेप में खेलने की कोशिश लेकिन इस बार लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है. एक से ज्यादा कुछ नहीं है. 1 रनों के साथ यहां पर रन संख्या पहुंची है. टोटल बात करेंगे 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. देखिए 1800 से अधिक दर्शक इस मैच का आनंद लेते हुए यूट्यूब के माध्यम से और उतने ही तादाद में दर्शक बिल्कुल मैच का आनंद लेते हुए 1 रनों की मदद से 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब जीतने के लिए समीकरण बदलता हुआ आधा सफर तय कर लिया है. आधा सफर अभी भी बाकी है. आज ही केकेआर बनाम गुजरात टाइटंस के बीच मुकाबला खेला गया. 6 में चाहिए थे 18 और आंद्रे रसल मात्र वहां पर आउट हुए और वो मुकाबला जीता निश्चित तौर पर. लेकिन इसके बाद दोस्तों कहीं मत जाइए. विचुंबकर है तैयार क्योंकि कल है उनका त्योहार जो गावदेवी आई की यात्रा भैरवनाथ की यात्रा बिल्कुल कल निश्चित तौर पर होगी. गेंदबाजी के मार्ग पर है गेंदबाज सतीश मात्रे. पहले भी कहा था संकट में टीम होती है निकालने का काम करते हैं लेकिन बल्लेबाज को संवारना होगा. 7 गेंदे 18 की दूरी. स्लोवर किया था. ये रन मशीन है. छोटा पॉकेट बड़ा धमाका और बैट्समैन थे सागर भोईर. इन्हें कम ना आके ये ताबड़तोड़ बल्लेबाज है. फेंक दिया लॉन्ग ऑन के ऊपर से. अंपायर का इशारा 6. अब रन और गेंदों के बीच में फासला 6 गेंदे 12 रनों की आवश्यकता. थँक्यू डीजे. तर इथं एंटरटेनमेंट देखील पाहायला मिळेल. सचिनजी टिचकुले ज्युनियर आनंद शिंदे. तर त्यांना मी विनंती करेन की आपण मंचावर यायचं आहे. ये यकीनन डेफिनेटली 1 ओवर के बाद जरूर इंटरमिनेट करेंगे. मैच काफी पकड़ में है. काफी तगड़ा मुकाबला. दोनों टीमों के बीच में आग लगी है. अभी अभी छत्रपति शिवाजी महाराज की सुमधुर संगीत आपने सुनी लेकिन कहते हैं ना कि आपके पास कोई पद नहीं है इसके लिए आप नाराज ना होइए क्योंकि छत्रपति शिवराय ने कहा है कि आपके पास हमने सबसे बड़ा पद दिया है वो छत्रपति शिवराज का मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति. हिंदुस्तान में एक ही शासन वो है शिव छत्रपति. और ये डीजे के माध्यम से स्क्रीन के ऊपर सुमधुर छवि आप देख सकते हैं. ऐसा दिल भर आता है. नई ऊर्जा संचारती है जब ऐसी प्रतिमा आप छत्रपति शिवाजी महाराज की देखती है. और अभी अभी हमने उल्लेख किया था कि जिस तरीके से अद्विक बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर जिनके बिल्डिंग में आपको एंट्री में ही छत्रपति शिवाजी महाराज इनकी 6 फुट की प्रतिमा और उनकी माता धन्य माता जिजाऊ की बिल्कुल 6.5 फुट की बिल्कुल मूर्ति वहां पर दिखाई गई. यानी कि आज भी छत्रपति शिवराय का विचार हर घरों में पहुंचाने का काम अद्विक रियलिटी बिल्डर्स एंड डेवलपर्स के माध्यम से किया जाता है. 6 गेंदे 12 की दूरी. ऑन साइड में गेंद को ढकेला है. फील्डर है वहां पर मौजूद. 1 से ज्यादा कुछ नहीं है. 1 रनों के साथ स्ट्राइक बदला. अब जिम्मेदारी होगी विशाल पावा और यहां पर बल्लेबाज सागर के ऊपर. एक गेंद इंपॉर्टेंट है. 5 गेंदे 11 रनों की आवश्यकता. ये जिंदगी है जनाब. कई रंग दिखाएगी. कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी. जो खामोशी से सह गया वो निखर गया और जो भावना में बह गया वो समझो बिखर गया.
कौन निखरेगा कौन बिखर जाएगा ये समय ही बताएगा। इसके लिए अभी भी दर्शकों को 5 गेंदों का इंतजार करना होगा। किसने देखा है क्रिकेट नजदीक से? ये तो गेंदबाज है, ये तो बल्लेबाज है और ये अंपायर है। तीनों बगल से जानते हैं असली क्रिकेट का रंग क्या होता है, किस तरीके के क्रिकेट का खेला जाएगा। ये आपको देखा विवरण आपके सामने बिल्कुल नजर आता हुआ। 5 गेंदे 11 रन। लाजवाब गेंद है, यॉर्कर का प्रयास किया था, डायरेक्ट हिट अगर होता तो मामला बन सकता था, लेकिन कहीं ना कहीं सागर को यह स्ट्राइक देना मैं कहूंगा धोखा ना हो सके। लेग बाइस का इशारा, गेंदबाज गेंद खराब नहीं कहेंगे, महबूब सागर गेंद खराब नहीं करेंगे। इस गेंद को बिल्कुल वाकलन के यॉर्कर किंग ठाणे के जिसे कहा जाता है ना दांडा ना शेंडा, मैं मोतीराम भोईरू डायरेक्ट बूंदा, और ये डायरेक्ट बूंदा फेंकने की कोशिश की थी, लेकिन अपीलों में विश्वास नहीं था जो अंपायर के ऊपर प्रेशर कर सके। गेंदे बची है टोटल 4, 9 रनों की आवश्यकता है। डगआउट से इशारा कर रहे हैं कि बड़ा शॉट निकले, इस तरफ ओले टीम के समर्थक आवाज दे रहे हैं कि डॉट गेंदे निकाले, लेकिन देखेंगे हाई वोल्टेज ड्रामे में कहानी में ट्विस्ट अभी भी है, लेकिन कौन जाएगा सुपर 4 में। 4 गेंदे 9 की दूरी। ये मौका था, विकेट कीपर ने मेरे ख्याल से एफर्ट अच्छा किया था, बल्ले का बाहरी किनारा लगा था, लेकिन रन मिलेगा 1। अब रनों और गेंदों के बीच में फासला 3 गेंदें बची है, 8 रनों की आवश्यकता। अगर स्कोर लेवल होता है तो ना सुपर ओवर ना टॉस के आधार पर आपको कंपलसरी रन बनाने ही होंगे। इन दोनों टीमों को पता नहीं कि इनकी लाइफ की स्टोरी क्या होगी, लेकिन उसमें यह कभी नहीं लिखा होगा कि किसी भी टीम ने अब तक हार मान ली। दोनों टीम है तैयार, सुपर 4 किसके लिए होगा आने वाला समय ही बता पाएगा। हार मंजूर नहीं है ओले को, जीतना जरूर है पातान को, लेकिन कौन जीतेगा कौन हारेगा ये 3 गेंदों में साफ स्पष्ट होगा। मेहनत ही किसी को राजा बनाती है तो किसी को फकीर बनाती है। गेंदबाज तैयार, ये गेंद है टप्पा हाफ पिच था, लेकिन ऑफ स्टंप से बाहर। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से। हालांकि टीम की रन संख्या यहां पर बनती हुई, तो टोटल रन संख्या बनी है 29 रन। जीतने के लिए अब 3 गेंदे 7 रनों की आवश्यकता। श्री कृष्ण ने जीवन कहा है, जीवन में कभी मौका मिले ना तो कभी भी सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। क्योंकि जब तक तेरे पास है पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू है कैसा। इसीलिए क्रिकेट में कहते हैं जब तक बल्ला है तब तक ठाट है, जब तक गेंदबाजी है तब तक तेरा ठाट है, वरना सब बेकार है। आएगा मजा। 3 गेंदे 7 की दूरी, नंबर आया है इस गेंद के ऊपर, बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। आएगा मजा। 2 गेंदे 7 की दूरी। अगर यह मुकाबला जीतना है श्रीदत्त पाटन टीम को तो इस गेंद के ऊपर कुछ ना कुछ चाहिए। नितिन आप जरूर बताएंगे अब यह मैच में क्या चल रहा है। तो बिल्कुल यहां पर यह मैच में पूरी तरीके से कमाल की वापसी होती हुई। छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं नेहमी की आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्या संकटांवरती पाय देऊन नेहमी तुटून पडायचं। कारण असं श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस येस डेफिनेटली। कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का, आणि किती आली संकट तरी छत्रपती शिवरायांचा मावला कधी कुणासमोर झुकला का, या मॅच मध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल। 2 गेंदे 7 की दूरी, कंपलसरी चेस है। सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है। अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, आपकी मंजिल तो आसमान है, रास्ता खुद को ढूंढना है। चलिए 1 रन तो आया है, स्ट्राइक लेना चाहते हैं लेकिन ये लीजिए लौटना पड़ेगा सागर को। अब आएगा मजा और भी। 1 गेंद 6 की दूरी। तो बिल्कुल आज देखे किसमें है कितना दम। दोस्तों हर एक टूर्नामेंट में हम कहते हैं और आज भी कहते हैं कि संघर्ष में मुकाबले में आपको क्या करना चाहिए। दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे पूरे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता और उसके बाद गाना बजने लगा।
ये डीजे ब्रावो का गाना बजने लगा। चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये संघर्ष करना होगा इस मुकाबले में। कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है। यहां से चले हैं नई मंजिल के लिए। ये तो पन्ना था, अभी तो एक गेंद में 6 यानी कि पूरा किताब बाकी है दोनों टीमों का। चलिए स्पीड अप करें, आयोजक करता इशारा करें, लेकिन बार बार टीम के पीछे नहीं लगना है। यह मुकाबला छोटा मोटा नहीं है, 1,75,000 का सवाल नहीं है। यह सवाल है ना 1,51,000 1,50,000 का सवाल नहीं है। यह सवाल है गावदेवी उसराई चषक को छूने का सपना है, हर एक टीम चाहती है, क्योंकि सबसे बड़ी टूर्नामेंट है। आता तरी जेव्हा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्या ते गावशील का आता तरी जेव्हा बिल्कुल बिल्कुल हरेश्वर भगत साहब माजी सरपंच उसरली, इनकी ओर से हमारे कमेंट्री के लिए 200 का इनाम आ चुका है। हम आपका तहे दिल से ये शाबाश की उनकी ओर से ये थाप है, उनका भी हम स्वागत करते हैं। जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा, तब भी भरोसा सिर्फ खुद पर था हमारा। क्या गेंदबाज का भरोसा है, क्या बल्लेबाज का पर भरोसा है। एक में चाहिए 6, दोनों है तैयार। कौन जाएगा सुपर 4 में? जोरदार तालियां हो जाए इस आखिरी गेंद के लिए। एक गेंद दिल की धड़कनें अभी भी तेज है, बता रहा है कि ये गेंद किस तरीके से आपको कनेक्ट करनी है। गेंदबाज ये बता रहा है कि अब मौका नहीं देंगे, बल्लेबाज बोल रही कि मैं लेफ्ट हैंडर हूं, क्या मैं कर सकता हूं। ये कई सवाल है इस मैच में। मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में। तू जरा कोशिश तो कर। ये कोशिश किसकी होगी, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। फील्डिंग का म्यूआना देखते हुए किस दिशा में फील्डर है। एक गेंद 6 की दूरी, 2700 लोग यानी कि 2700 से करीब लोग इस मैच का आनंद लेते हुए, ये जो सामने फील्डर रखे जाते हैं ना, वो बिल्कुल उसके लिए भी अंपायर कुछ ना कुछ वार्न करते हैं कि आप किस पोजीशन में रहना है, शायद यही बताते हुए ये कोशिश है। हाई वोल्टेज ड्रामा, दर्शक भी उतावले हैं इस मैच में, इसीलिए कहते हैं चाय से ज्यादा किटली गरम। दर्शक भी उतावले, हम भी उतावले, मेहमान भी उतावले, विचुंबा उतावली है, वागिलवाड़ा उतावली है, लेकिन देखेंगे कौन जाएगा। ये गेंद निर्णायक होगी गावदेवी उसराई चषक के लिए। हिम्मत न हारे, चाहे मंजिल कितनी भी दूर क्यों ना हो, क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी ने कभी समुद्र का रास्ता नहीं पूछा, लेकिन अपने रास्तों में आने वाली हर बाधा के तोड़ते हुए समुद्र में मिलती है। जोरदार तालियां। एक गेंद 6, ये मुकाबला जीता श्री समर्थ 11 अजनबी स्पोर्ट्स ओले टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर भाया भोईर यांचंही मनापासून स्वागत करूया। हार्डलक टीम श्री दत्त 11 बाताम, माजी सरपंच चंद्रकांत भोईर साहेब, थोड्याच वेळात इथे पाहुण्यांचं आगमन होईल। सुप्रसिद्ध सिने कलाकार, गायक आणि